नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 25 एप्रिल 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करत आहोत. जर तुम्ही हे सेशन डेली बघत असाल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरू करूया आजचं सेशन. आज अक्षय तृतीयेनिमित्त आपण जी ऑफर ठेवली होती तिचा शेवटचा दिवस आहे, लास्ट डे आहे. तर जर कुणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, हे डिस्काउंट अवेलेबल असेल. त्यानंतर अभ्यास मित्राचे आपले वेगवेगळे इथं मासिक बनवलेले आपण आहे मंथ वाईज, तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता. संपूर्ण GSची बॅच जॉईन करू शकता. 1 सब्जेक्ट 1 व्हिडिओ 1 नोट्स वाली बॅच. त्यानंतर कंबाईन 60+ गॅरंटी बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकता. सुरू करूया आजचं सेशन. कोणती बॅच किंवा कोणताही समजून घ्या अपडेट मिळवायची असेल किंवा महत्त्वाची माहिती जर विचारायची असेल तर अभ्यास मित्र ॲप जे आहे तर ते सगळ्यांनी प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करून ठेवायचं आहे. सुरू करूया आजचं सेशन. एप्रिल 2026 मध्ये कोणत्या राज्यातील शेखा झील पक्षी अभयारण्याला भारताचं 99वं रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं? तर हे 99वं रामसर स्थळ जे आहे ते उत्तर प्रदेशमधील आहे. शेखा झील म्हणून त्याला ओळखलं जातं. शेखा झील बर्ड सेंच्युरी आहे, पक्षी अभयारण्य आहे आणि हे भारताचं 9वं रामसर स्थळ बनलेलं आहे, जे अलीगढ उत्तर प्रदेशमध्ये आहे. तर 99वं रामसर स्थळ आहे. मग यापूर्वीची जी रामसर स्थळ आहे 2025 आणि 2026 मधील ते आपण बघू. जे 98वं रामसर स्थळ होतं ते होतं छरी धंड, जे गुजरात राज्यामध्ये आहे. 97वं रामसर स्थळ होतं पाटण पक्षी अभयारण्य, जे उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर 96वं रामसर स्थळ होतं सिलिसेर सरोवर, जे आपल्याला राजस्थानमध्ये बघायला मिळतं. त्यानंतर 95 होतं कोपरा जलाशय, हे छत्तीसगडमध्ये आहे. आणि गोगीबिल तलाव, तर हे पाणथळ स्थळ बिहारमध्ये आहे, ते 94 आहे. तर हे 2025 आणि 26 मधील अलीकडील काही रामसर स्थळ आहे ज्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. एखादी भूमी जर दलदलीची असेल त्यालाच पाणथळ भूमी म्हटलं जातं, तर त्याला रामसर स्थळाचा दर्जा दिला जातो, कारण त्याचं काय व्हावं, संरक्षण व्हावं. कारण ही दलदलीची भूमी जी असते तर तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन जो आहे तो प्युरिफाय केला जातो. कार्बन डायऑक्साईड जो आहे तो तिथे शोषला जातो. पाणी जे आहे आपण जर बघितलं तर पाण्याचं शुद्धीकरण सुद्धा तिथे होत असतं. तर ऑक्सिजन प्रोड्यूस होतो तिथं जास्त प्रमाणात. ती जे काही आपण जर बघितलं खारफुटीची वनं असल्यामुळं कार्बन डायऑक्साईड शोषला जातो आणि पाणी जे आहे तर त्याचं सुद्धा शुद्धीकरण होत असतं. त्यामुळे ही स्थळं महत्त्वाची आहे. पुढे जाऊया दुसरा प्रश्न. गणित क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ब्रेक थ्रू प्राइज 2026 कोणाला सन्मानित करण्यात आले? तर गणित क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ब्रेक थ्रू प्राइज 2026 फ्रँक मर्ले यांना मिळाला आहे. तर फ्रँक मर्ले जे आहे ते फ्रेंच गणितज्ञ आहेत. यांचं योगदान आहे नॉन लाइनर इव्होल्युशन इक्वेशन्स या क्षेत्रामध्ये त्यांनी क्रांतिकारक कार्य केलेले, त्यामुळे त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. तर आपण जर बघितलं सन्मानाचं नाव लक्षात ठेवा, ब्रेक थ्रू प्राइज. कोणत्या क्षेत्रासाठी दिलं? तर गणित क्षेत्रासाठी का? तर होय, गणित क्षेत्र. पण फक्त गणित क्षेत्र नाहीये, यामध्ये इतरही क्षेत्र आहे, जसं की जीवशास्त्र आहे म्हणजे बायोलॉजी आहे, मूलभूत भौतिकशास्त्र आहे म्हणजे फिजिक्स आहे. त्याचबरोबर हा पुरस्कार ज्याला देण्यात येतो त्याला $30 लाख म्हणजे अंदाजे 25 कोटी रुपये दिले जातात. ही या पुरस्काराची 14वी आवृत्ती आहे. तिसरा प्रश्न आहे, स्वातंत्र्यानंतरची भारतातील पहिली मोठी खाजगी क्षेत्रातील सोन्याची खाण जोन्नागिरी सुवर्ण प्रकल्प कुठे सुरू होत आहे? तर खाजगी क्षेत्रात आपण इतके दिवस स्वातंत्र्यानंतर खाण सुरू करण्यास परमिशन दिली नव्हती, पण आता आपण दिलेली आहे आणि ही खाण आंध्र प्रदेशमधील कुर्नूल या ठिकाणी सुरू होत आहे. हा प्रकल्प आंध्र प्रदेशमधील कुर्नूल जिल्ह्यामध्ये, बाकी इतर जी ठिकाणी त्यांचं नाव लक्षात ठेवायची गरज नाही. तर कुर्नूल जिल्ह्यामध्ये 598 हेक्टर क्षेत्रावर हा प्रोजेक्ट असणार आहे. याचा विकास जो आहे तो जिओ म्हैसूर सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड करत आहे. म्हणजे ही खाण कोण बनवतोय? जिओ म्हैसूर सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. त्यांना मदत कोण करते? डेक्कन गोल्ड माइन्स आणि त्रिवेणी अर्थ मूव्हर्स हे त्यांना मदत करत आहे. पुढे जाऊया चौथा प्रश्न. राष्ट्रीय पंचायत राज दिन 2026 केव्हा साजरा केला जातो? तर राष्ट्रीय पंचायत राज दिन जो आहे तो 24 एप्रिल रोजी सेलिब्रेट केला जातो. तर आपण 73वी घटना दुरुस्ती याच 24 एप्रिल या दिवशी स्वीकारली होती, म्हणून याच्या स्मरणार्थ आपण हा दिवस सेलिब्रेट करतो. तर 24 एप्रिल 1993 रोजी आपण
73व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी केली होती, म्हणजे ती लागू केली होती. आणि मग त्याच्या स्मरणार्थ हा दिवस जो आहे तो 2010 पासून सेलिब्रेट केला जातो. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा दिवस घोषित केला होता राष्ट्रीय पंचायत राज दिन. तर पंचायत राज दिनाशी संबंधित कोणती घटना दुरुस्ती? 73वी घटना दुरुस्ती. 73वी घटना दुरुस्ती कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? 11व्या अनुसूचीमध्ये. किती विषय ऍड करण्यात आलेले 11व्या अनुसूचीमध्ये? ते 29 विषय ऍड करण्यात आलेले. याविषयी कलम जे आहे ते संविधानामध्ये कुठे बघायला मिळतात? 243. मग 243 ABCD हे सगळे कलम जे आहे ते पंचायत राज विषयक आहे. मग महत्वाचे दिवस जे आहे, एप्रिल महिन्यातील जागतिक ऑटिझम जागरूकता दिन 2 एप्रिलला साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सागरी दिन जो आहे तो 5 एप्रिलला सेलिब्रेट करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सद्विवेक बुद्धी दिन 5 एप्रिल. विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन 6 एप्रिल. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल. WHO स्थापनेचा दिवस असतो हा. जागतिक हिमिओपॅथी दिन 10 एप्रिलला सेलिब्रेट करण्यात आला. जागतिक यकृत दिन 19 एप्रिल आणि जागतिक पृथ्वी दिन 22 एप्रिलला सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. 5वा प्रश्न आहे, कोणत्या अंतराळ संस्थेने एप्रिल 2026 मध्ये नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोप यशस्वीपणे उभारलेला आहे? तर नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोप जो आहे तर तो नासाने सक्सेसफुलरित्या यशस्वीपणे प्रक्षेपित केलेला आहे. तर मेरीलँड ग्रीन बेल्ट येथील नासाच्या गोगार्ड स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोपची जुळणी पूर्ण झालेली. तर सॉरी, अजून प्रक्षेपण झालेलं नाहीये, म्हणजे याचं जे आहे असेंबल कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामधून वेगवेगळे कंपोनंट आणून याला असेंबल करण्यात आलेलं आहे. तर यासाठी फाल्कन हेवी रॉकेट वापरलं जाणार आहे प्रक्षेपणासाठी, आणि त्याचं प्रक्षेपण सप्टेंबर 2026 मध्ये होणार आहे. आता आपण ऑलरेडी हबल स्पेस टेलिस्कोप, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप अवकाशामध्ये पाठवलेले. मग त्यापैकी जो हबल स्पेस टेलिस्कोप आहे त्याच्यापेक्षा 100 पट मोठी छायाचित्र घेण्याची क्षमता यामध्ये आहे, आणि 1000 पट हा फास्टर टेलिस्कोप असणार आहे, जो 1000 पट अधिक वेगाने माहिती गोळा करू शकतो. या मोहिमेचं मेन उद्दिष्ट आहे की जे डार्क मॅटर आहे स्पेसमध्ये, तुम्हाला काळं जे दिसतं त्याला डार्क मॅटर म्हटलं जातं, डार्क एनर्जी आणि आकाशगंगेची निर्मिती आणि दूरच्या सूर्यमाला एक्झोप्लॅनेट्स यांचा अभ्यास करणं हा आहे. पुढे जाऊया. एप्रिल 2026 मध्ये भारताचे 95वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले? तर अरण्यक घोष. नाव लक्षात ठेवा. हे 95वे ग्रँडमास्टर बनलेले. कुठले आहेत? तर घोष म्हणजे कोलकाता. त्याने थायलंडमध्ये आयोजित 23व्या बँकॉक चेस क्लब ओपन 2026 मध्ये आपला ग्रँडमास्टर नॉर्म जो आहे तो प्राप्त केलेला आहे. मग हा एका प्रकारचा काय असतो? किताब असतो. तुम्ही चेसमध्ये एक विशिष्ट पॉइंट्स मिळवल्यानंतर हा किताब तुम्हाला मिळतो. एप्रिल 2026 मध्ये जपानने आयोजित केलेल्या एशिया झिरो एमिशन कम्युनिटी प्लस च्या व्हर्च्युअल बैठकीत भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं? तर एस जयशंकर यांनी केलं. मग एशिया झिरो एमिशन कम्युनिटी प्लस ही जी काही बैठक आहे तर ही व्हर्च्युअल समिट होती, म्हणजे आभासी बैठक होती. सगळ्यांनी घरूनच अटेंड केलेलं आहे, म्हणजे तिथं प्रत्यक्ष जाण्याची गरज नव्हती. याच्या अध्यक्ष जे आहे तर ते साने ताकाची, तर त्या राहिलेल्या आहे, जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहे. तर अध्यक्षपद जे आहे तर ते साने ताकची यांनी भूषवलेलं आहे. भारताचं प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलेलं आहे. प्रमुख चर्चा काय झाली यामध्ये? तर पश्चिम आशियाई संकटामुळे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून ऊर्जा पुरवठा आणि सागरी वाहतूक निर्माण झालेल्या व्यत्ययावर बैठकीचं मुख्य लक्ष केंद्रित होतं. पुढे जाऊया. हा प्रश्न आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट का बोलतोय मी? तर बघा, 8व्या राष्ट्रीय पोषण पंधरवाडा जनजागृती मोहिमेत कोणत्या जिल्ह्याने देशभरात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर 8वा राष्ट्रीय पोषण पंधरवाडा जो आहे तर याविषयी एक जनजागृती मोहीम होती, नॅशनल न्यूट्रिशन फॉर नाईट अवेअरनेस कॅम्पेन. तर यामध्ये पहिला क्रमांक जो आहे मित्रांनो तो मिळवलेला आहे अहिल्यानगर जिल्ह्याने, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा. आणि यामध्ये दुसरा क्रमांक जो आहे तो मिळवलेला आहे पुणे जिल्ह्याने. तर त्यामुळे हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, कारण राष्ट्रीय लेवलवरचे एक कॅम्पेन होतं किंवा योजना होती, आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील एक जिल्हा जो आहे तो पहिला क्रमांक पटकावतो. दुसऱ्या क्रमांकावर पण महाराष्ट्रातील जिल्हा आहे, म्हणून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अहिल्यानगर जिल्हा जो आहे जिथे सर्वाधिक 3,24,075 जनजागृती उपक्रमांची नोंद झालेली आहे.
पुणे जिल्ह्याने दुसरं स्थान पटकावलेलं आहे. 8वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा देशभरात 9 एप्रिल ते 23 एप्रिल या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला होता. थीम आहे मॅक्झिमायझिंग ब्रेन डेव्हलपमेंट इन द फर्स्ट 6 इयर ऑफ लाईफ. पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे 2025 मध्ये जगातील शीर्ष 25 मिथेन महाप्रदूषकांमध्ये, म्हणजे मिथेनचं जिथं खूप जास्त प्रदूषण केलं जातं. आता मिथेन जो आहे हा आपल्यासाठी एक घातक वायू आहे. कारण मिथेन काय करतो, ही आपली पृथ्वी आहे. मिथेन आपण जर पृथ्वीवरून प्रदूषित केला तर तो वातावरणामध्ये आजूबाजूला एक लेअर बनवतो. मग त्यामुळे काय होतात, पृथ्वीवर सूर्याची किरणं येतात पण ते पृथ्वीवरून बाहेर जाऊ शकत नाही या लेअरमुळं. आणि मग त्यामुळे काय होतं, ग्रीन हाऊस इफेक्ट जो आहे, हरितगृह परिणाम तयार होतो. त्यामुळे आपली पृथ्वी जी आहे ती दिवसेंदिवस तापत चाललेली आहे. म्हणून मिथेन जे आहे ते एका प्रकारचं वायू प्रदूषकच आहे. तर ही एक बाब तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. मग जगातील 25 मिथेन ज्या ठिकाणावरून प्रदूषित होतो अशा ठिकाणांमध्ये भारतातील कोणत्या कचरा भूमींचा समावेश करण्यात आला, तर भारतातील जवाहरनगर लँडफिल्ड तेलंगणामध्ये जे आहे आणि कांजूरमार्ग लँडफिल्ड जी मुंबईमध्ये आहे, या 2 ठिकाणांचा समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे. तर वरील दोन्ही आपलं उत्तर असणार आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजलिस मध्ये जी आहे, तर यांच्या स्पॉटलाइट ऑन द टॉप 25 मिथेन प्ल्यूम्स इन 2025 लँडफिल्ड्स नावाचा एक अहवाल यांनी प्रकाशित केला, ज्यामध्ये 25 अशी ठिकाणं निवडण्यात आली जिथून मिथेन सगळ्यात जास्त बाहेर सोडला जातो. मग यामध्ये तेलंगणातील जवाहरनगर जे सिकंदराबाद येथे आहे, तर इथून प्रति तासाला 5.9 टन मिथेन अवकाशामध्ये सोडला जातो. जागतिक यादीत हे स्थान 4थ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील कांजूरमार्ग मुंबई ह्या ठिकाणावरून तासाला 4.9 टन मिथेनचं उत्सर्जन केलं जातं. हे ठिकाण 12व्या क्रमांकावर आहे. आणि अर्जेंटिनामधील कॅम्पो डी मेयो हे ठिकाण 1ल्या क्रमांकावर आहे, जिथून तासाला 7.6 टन मिथेन वायू जो आहे तो अवकाशामध्ये सोडला जातो. पुढे जाऊया. 10वा प्रश्न 2026च्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन कोणत्या शहरात केले जाईल, तर 2026 जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप जी आहे तर ती आयोजित केली जाणार आहे ताश्कंदमध्ये. तर ताश्कंद कुठे आहे, उझबेकिस्तानमध्ये. तर उझबेकिस्तानची राजधानी आहे ताश्कंद. तर ताश्कंद करार, ताश्कंद फाईल्स तुम्ही मूवी वगैरे बघितले असेल, तर त्या ठिकाणी 13वी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप जून 2027 मध्ये आयोजित केली जाणार आहे. म्हणजे कधी आयोजित होणार आहे, जून 2027 मध्ये. महत्व काय, तर मध्य आशियाई प्रदेशात याचं आयोजन पहिल्यांदाच केलं जात आहे. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 जी आहे तर ती नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती. 2025 मध्ये नवी दिल्लीमध्ये आयोजन झालं होतं. 2026 जी स्पर्धा आहे तर तिचं आयोजन 2027 मध्ये होणार आहे. आणि ती कुठं होणार आहे, जून महिन्यामध्ये होणार आहे 2027 मध्ये ताश्कंद उझबेकिस्तानमध्ये. पुढे जाऊया. 11वा प्रश्न. जागतिक आर्थिक मंच म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे 2026 सालासाठी यंग ग्लोबल लीडर महत्वाचा प्रश्न आहे म्हणून कुणाची निवड करण्यात आली, तर यंग ग्लोबल लीडर बनलेले आर्थर लॉ. पर्याय क्रमांक 2. आर्थर लॉ जे आहे ते स्टोअर फ्रेंडली एशिया या कंपनीचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय प्रमुख आहे. यांची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम तर्फे 2026 यंग ग्लोबल लीडर म्हणून निवड झालेली आहे. हा पुरस्कार व्यवसाय, सार्वजनिक धोरण, विज्ञान, सामाजिक प्रभाव या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या 40 वर्षाखालील नेत्यांना दिला जातो. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे त्याची स्थापना 1971 मध्ये क्लॉस श्वाब यांनी केलेली आहे. जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये मुख्यालय आहे. पुढे जाऊया. 12वा प्रश्न सोपा आहे. IPL मध्ये 50 पेक्षा कमी चेंडूमध्ये एकापेक्षा जास्त शतक झळकावणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण ठरला, तर एकाच खेळाडूने 2 शतक झळकवली आणि ती पण 50 पेक्षा कमी चेंडू. तर तो खेळाडू आहे अभिषेक शर्मा. तर अभिषेक शर्माने हा विक्रम केलेला आहे. त्याने 2025 मध्ये 40 चेंडूमध्ये शतक झळकवलं होतं. 2026 मध्ये 47 चेंडूमध्ये शतक झळकवलेलं होतं. आणि तो कोणत्या संघाचा आहे, सनरायझर हैदराबादचा आहे. पुढे जाऊया. मग कोणत्या संघाच्या विरुद्ध झळकवलं वगैरे असं काही प्रश्न विचारला जाणार नाही. तो प्रश्न येण्याचे चान्सेस कमी आहे, पण आपण एक विशिष्ट बाब होती म्हणून आपण कव्हर केलेली आहे. पुढील प्रश्न आहे. भारताच्या कोणत्या माजी राज्यसभा खासदाराला
ब्रिटनमधील हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे प्रतिष्ठेचा ग्लोबल ग्रीन आयकॉन अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आलं. तर हाऊस ऑफ लॉर्ड्सचा ग्लोबल ग्रीन आयकॉन अवॉर्ड 2026 जो आहे तो मिळालेला आहे जोगिनीपल्ली संतोष कुमार यांना. तर जोगिनीपल्ली संतोष कुमार यांनी सुरू केलेले ग्रीन इंडिया चॅलेंजच्या माध्यमातून केलेले मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, पर्यावरणीय पुनरुज्जीवन आणि नागरिक चलित हवामान कृतीबद्दल हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढे जाऊया 14वा प्रश्न. एप्रिल 2026 मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पचपद्रा रिफायनरीचं उद्घाटन पुढे ढकललं. ही रिफायनरी कुठं आहे? तर बालोत्रा राजस्थानमध्ये ही रिफायनरी आहे मित्रांनो. तर पाचपद्रा रिफायनरी राजस्थानच्या बालोत्रा या ठिकाणी आहे. हा भारताचा पहिला ग्रीनफील्ड एकात्मिक रिफायनरीसह पेट्रोकेमिकल संकुल आहे. हा प्रकल्प हिंदुस्तान पेट्रोलियम आणि राजस्थान सरकार यांचा संयुक्त प्रकल्प आहे, ज्यामध्ये हिंदुस्तान पेट्रोलियमची 74% तर राजस्थान सरकारची 26% भागीदारी आहे. आणि हा उपक्रम HPCL राजस्थान रिफायनरी द्वारे राबवण्यात येतो. पुढील प्रश्न आहे 15वा. एप्रिल 2026 मध्ये कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने कर्नल शेरजंग राष्ट्रीय उद्यानाच्या सभोवतालचा परिसर पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करणारी अधिसूचना रद्द केली आहे? तर हिमाचल प्रदेश राज्याच्या उच्च न्यायालयाने कर्नल शेरजंग राष्ट्रीय उद्यानाच्या आजूबाजूचा जो प्रदेश होता तो यापूर्वी पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आला होता. आता ती सूचना जी आहे, अधिसूचना जी आहे ती रद्द केलेली आहे. हा निर्णय न्यायमूर्ती तरलोक सिंह चौहान आणि न्यायमूर्ती सुशील कुकरेजा यांच्या खंडपीठाने दिलेले आहे. हे उद्यान हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात वसलेलं असून ते सिंबलवारा राष्ट्रीय उद्यान म्हणून देखील ओळखलं जातं. तर अक्षय तृतीयेची आज ऑफरचा शेवटचा दिवस आहे. अजून टेस्ट क्वेश्चन बाकी आहे. त्याचबरोबर आपलं चालू घडामोडीचे मासिक आपण बनवलेले संपूर्ण GST बॅच आहे, कंबाईन 60+ गॅरंटी बॅच आहे. आजचे टेस्ट क्वेश्चन आहे शेखा झील पक्षी अभयारण्य ज्याला रामसर स्थळाचा दर्जा मिळाला, तर कितवा रामसर स्थळाचा दर्जा मिळाला आहे हे सांगा. राष्ट्रीय पंचायत राज दिन जो आहे 2026 तर तो कोणत्या दिवशी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे? ब्रेक थ्रू प्राइज जे आहे तर ते कोणाला मिळालेलं आहे ते एवढं तुम्ही मला सांगायचं आहे. आणि शेखा झील पक्षी अभयारण्य कुठे आहे हे सुद्धा सांगायचं आहे. तर आय होप आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चर आवडलं असेल लेक्चर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.